नमस्कार. बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकास ध्येय, जी 17 शाश्वत विकास ध्येय आहेत त्याबद्दल. तर यामध्ये जे चौथं शाश्वत विकास ध्येय आहे क्वालिटी एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, याच्या अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये जे बदल केलेले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला SDG काय आहे, कारण आपल्याला शैक्षणिक पाठ्यपुस्तकामध्ये MDG दिलेले आहेत, परंतु MDG 2015लाच संपलेले आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDG ते काय होते ते देखील बघणार आहोत. इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला MDG दिलेले आहेत. MDG 8 होते आणि SDG हे 17 आहेत. तर MDG काय होते, SDG काय आहेत, त्याच्यातील चौथं SDG किती महत्त्वाचं आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इथे तुम्हाला MDG दिसत आहेत. याचं लक्ष फक्त 2015पर्यंत होतं, ते संपून गेलेलं आहे. इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे MDG दिलेले आहेत. तिथे 6चाच उल्लेख दिलेला आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, परंतु पूर्ण MDG 8 होते. तर यामध्ये शिक्षणासाठी जो MDG होता तो म्हणजे तिसरा MDG तुम्हाला दिसतोय की दुसरा MDG तुम्हाला दिसतोय अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. म्हणजे MDG मध्ये जे सहस्त्रकाची विकास ध्येय होती ती फक्त प्रायमरी एज्युकेशनसाठी लिमिटेड होती, परंतु SDG मध्ये आपण पूर्ण प्रायमरी, अप्पर प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पर्यंत विकास ध्येय साध्य करणार आहोत. तर ही जी MDG आहेत ती इयत्ता 9वीच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी 2000 साली एकत्र येऊन नव्या सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे निश्चित केली. त्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे, म्हणजे 2000 सालापासून 2015पर्यंत टोटल 15 वर्ष राबवण्यासाठी ही उद्दिष्ट होती. परंतु आता जी SDG आहे ही आपण 2030पर्यंत त्याचं लक्ष पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. तर हे आपण बघतोय की इथे फक्त 6 SDG दिलेले 6 MDG दिलेले आहेत, परंतु MDG आहेत 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDG. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ती म्हणजे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकास ध्येय जी 17 आहे, त्याच्यातून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मी इथे ग्रीन टिक केलेली आहे, ती म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. 4 नंबरचं SDG ते आहे. टोटल SDG 17 आपण विस्तृतपणे बघणार आहोत. सुरू करूया. शाश्वत विकासाची ध्येय म्हणजेच SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही आपल्याला खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत. ती 2030पर्यंत आपल्याला साध्य करायची आहेत. पहिलं शाश्वत विकास ध्येय आहे, पहिलं SDG आहे सर्व प्रकारच्या गरिबांचे निर्मूलन करणे, मीन्स नो पॉवर्टी. दुसरं शाश्वत विकास ध्येय आहे भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, झिरो हंगर. आपण शाळेमध्ये बघतोय की आत्तापर्यंत आपण मिड डे मील स्कीम राबवत होतो की ज्या मुलांना दुपारचं जेवण भेटत नाही, एका वेळचं जेवण भेटत नाही, त्या जेवण मिळण्याच्या आशेने तरी मुले शाळेत यावी यासाठी आपण या SDG मार्फत मिड डे मील स्कीम राबवत होतो. SDG 3 आहे आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे, गुड हेल्थ अँड वेलबिंग. SDG 4 आहे सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, म्हणजेच क्वालिटी एज्युकेशन. या क्वालिटी एज्युकेशनवरती आपण सर्वात जास्त फोकस टाकणार आहोत. ते म्हणजे की आपण 2030पर्यंत सर्वांना क्वालिटी एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा जो संकल्प केलेला आहे तो आपल्याला पूर्ण करून दाखवायचा आहे. ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे.
तिचं पूर्ण लक्ष या SDG गोल 4 वरती आहे. हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 आहे तो कशा प्रकारे आपण 2024 पासून अंमलात आणणार आहोत. 2023 पासून आणायला पाहिजे होता पण काही कारणास्तव डिले झालेला आहे. तो शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अंमलात आणणार आहोत. तर तेव्हापासून तर 2030 पर्यंत आपल्याला पूर्णपणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो सक्सेसफुली प्रयत्न करायचा आहे. SDG 5 आहे लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे, जेंडर इक्वॅलिटी, की भेदभाव करायचा नाही, स्त्री पुरुष समानता असंच मूल्य ठेवायचं आहे. SDG 6 आहे शाश्वत विकास ध्येय, पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. तर स्वच्छ पाणी सर्वांना मिळालं पाहिजे आणि सगळीकडे स्वच्छता राबवली पाहिजे. म्हणून आपण स्वच्छतेचा पंधरवडा हा कार्यक्रम राबवतो आहोत. स्मार्ट सिटी हे अभियान राबवत आहोत. SDG 7 आहे सर्वांना अल्पखर्चिक, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. सर्वांनाच वीज उपलब्ध करून देणे, कारण अजूनही खेडोपाडी आपल्याकडे रस्ते नाहीत, वीज नाही. तर या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे SDG 7 गोल आहे. SDG गोल 8 आहे शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. कशी होईल? सर्वांनाच म्हणजे सर्वसमावेशकचा अर्थ काय होतो? सर्वांना सामावून घ्यायचं आहे, कोणीही बिछडा वर्ग राहिला नाही पाहिजे. SDG गोल 9 आहे पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे, इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर हे SDG 9 आहे. SDG 10 आहे देशांमधील विविध असमानता दूर करणे, रिड्यूस इनइक्वॅलिटी. जी इनइक्वॅलिटी आहे ती दूर करायची आहे, सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, हे आपलं गोल आहे SDG 10. SDG 11 आहे शाश्वत विकास ध्येय, शहरे आणि मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. तर हे त्याच्यासाठी आपण वेगवेगळे अभियान राबवत आहोत शहरे आणि मानवी वस्त्या सर्वसमावेशक करण्यासाठी. शाश्वत विकास ध्येय 12 आहे उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे, रिस्पॉन्सिबल कंजप्शन अँड प्रोडक्शन. त्यानंतर SDG गोल 13 शाश्वत विकास ध्येय 13 आहे हवामान बदल आणि त्यांच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे, क्लायमेट ॲक्शन. त्या क्लायमेट ॲक्शनमध्ये वेगवेगळे पर्यावरण वाचवण्यासाठी कार्यक्रम राबवले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहे. तर हे SDG 13 होतं. SDG 14 आहे महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे, लाईफ बिलो वॉटर. तर हे SDG 14 हे इतकं महत्त्वाचं आहे कारण जर महासागर आणि समूहाचं संवर्धन झालं नाही, महासागरांचं संवर्धन झालं नाही तर सर्व दूषित पाण्यामुळे जे जलजीवन आहे ते अस्तव्यस्त होणार आहे, जलचरांना हानी पोचणार आहे, जलचर मरणार आहे. यावरती माझा एक नेक्स्ट व्हिडिओ येत आहे की फुकुशिमा येथे जो 2011 साली न्यूक्लिअर ब्लास्ट झाला होता त्याचं रेडिओ रिॲक्टर वॉटर हे त्या जपान सिटी ही समुद्रात सोडत आहे, त्यावरती काय ॲक्शन घेतली जात आहे आणि ती किती हानिकारक आहे. तर त्यावरती एक व्हिडिओ येत आहे. तर हे SDG गोल 14 त्याच्याशी खूप मार्मिक आहे, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. SDG 14 महत्त्वाचा आहे पर्यावरणाच्या संबंधित. SDG 15 आहे परिस्थितिकीय व्यवस्थांचा इकोसिस्टीम जी आपली आहे व्यवस्थांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे, वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे, लाईफ ऑन लँड. तर ही इकोसिस्टीम किती महत्त्वाची आहे, परिस्थितिकीय व्यवस्था शाश्वत पद्धतीने आपण वापर करायलाच पाहिजे, नाही केला तर पुढे भविष्यकाळात आपल्या पृथ्वीवरती किती अनिष्ट ओढणार आहे, संकट ओढणार आहे. त्यासाठी हे SDG 15 खूप महत्त्वाचं आहे.
SDG 16 आहे, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज व्यवस्थांना प्रोत्साहन देणे, त्याची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वांची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. तर SDG 15 ही खूप महत्त्वाचं ध्येय आहे. SDG 17 आहे, चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे, पार्टनरशिप्स फॉर द गोल्स. तर या प्रकारे हे SDG 17 होते. आपण SDG 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 17 इथे बघितलेले आहेत. त्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने जे उद्दिष्टे निर्धारित केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले 17 जागतिक उद्दिष्टे ही उद्दिष्टे वैश्विक उद्दिष्टे किंवा निरंतर विकास उद्दिष्टे म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक ध्येय एकमेकांशी निगडीत आहेत, परंतु प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीचे स्वतःचे लक्ष्य आहे. सर्व उद्दिष्टांचे एकूण 169 लक्ष्य आहेत. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. यात गरिबी, उपासमार, आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण, हवामानातील बदल, लिंग समानता, पाणी, स्वच्छता, ऊर्जा, पर्यावरण आणि सामाजिक न्याय इत्यादींचा समावेश आहे. आपल्या देशाचा जलद आणि सर्वांगीण विकास व्हावा असे जगातील प्रत्येक देशास वाटत असते. त्याचे 2 हेतू असतात. एक, देशातील लोकांच्या जीवनमानाचा व राहणीमानाचा दर्जा सुधारावा आणि उंचवावा. दुसरा, आपला देश एक आर्थिक प्रगत देश आणि आर्थिक महासत्ता म्हणून जगात उदयास यावा. असा प्रयत्न व विकासाचे धोरण जगातील अनेक देशांनी, प्रामुख्याने प्रगत देशांनी स्वीकारल्याने पर्यावरण आणि नैसर्गिक साधनांचे अधपतन होण्यास मदत झाली. त्यातून आज सर्व सजीवसृष्टी आणि पृथ्वीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा जागतिक पातळीवर अत्यंत गांभीर्याने विचार आणि चिंतन व मनन होऊन शाश्वत विकास ही संकल्पना संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण आणि विकास विषयक आयोगाने 1980च्या दशकात मांडून विकसित केली. ही संकल्पना एक विकास नीती म्हणून स्वीकारावी अशी चळवळच सुरू होऊन तसे प्रयत्नही सुरू झाले. मात्र जगात या संकल्पनेचा अजूनही म्हणावा तसा स्वीकार आणि कार्यवाही झाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाशी संबंधित अनेक पैलू आणि घटकांचा विचार करणे आवश्यक आणि क्रमप्राप्त ठरते. तर ही आपण काही ह्या शाश्वत विकासाची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहे याबद्दल माहिती घेतली आणि आपल्याला ही शाश्वत विकास ध्येय साध्य करून दाखवायची आहे 2030 पर्यंत. त्यासाठी सर्वांनाच कोऑपरेट करावं लागणार आहे आणि तेव्हाच आपल्याला ही 17 शाश्वत विकास ध्येय साध्य करता येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपण कसं समाजाला पुढे घेऊन जाण्यास मदत करू शकतो हे प्रत्येकाने आजमावायचं आहे, त्या परीने प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.